शेतकरी कामगार पक्ष वडगर द्वारा लक्ष्मी चैरिटेबल ट्रस्ट पनवेल एवं ग्रामस्थ मंडल चिंचपाड़ा के संयुक्त प्रयासों से आंखों की जांच तथा मोतियाबिंदु शस्त्रक्रिया शिविर एवं चश्मे वितरण आदि उपक्रमों का आयोजन इतवार को चिंचपाड़ा स्थित समाज मंदिर में किया गया था। इस शिविर के लिए विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जे म्हात्रे, शेखापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, पंचायत समिति के सभापति हरेश केणी, पूर्व जेडपी सदस्य एस.के. नाईक, पंचायत समिति सदस्य प्रहलाद केणी, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, नंदकुमार भोईर, शशिकांत शेलके आदि गणमान्यों सहित विद्यार्थी एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने ग्रामवासियों द्वारा की गई पहल की सराहना की। प्रहलाद केणी त्यांचे सर्व आपल्या गावातील सर्व सहकारी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहात। त्यातल्या त्यात बळशेट कुठं न दिसणारी गोष्ट म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांची सुद्धा डोळे तपासणी हा फारसा कार्यक्रम कुठं आपल्या जाहीर कार्यक्रमात होत नसतो। पहिली सुरुवात चिंचपाडावाल्यांनी केलेली आहे, त्याबद्दल त्यांना मी या ठिकाणी आजच्या एकंदर परिस्थितीमध्ये पूर्वी 40 वय झाल्यानंतर 40शी आली असं म्हणायचंय आणि 40शी आली म्हणजे चष्मा आला असं म्हटलं जायचं। डॉक्टर मला वाटतं सहमत होतील। पूर्वी 40 फुटच्या पुढे डोळ्याचे विकार, पण आता तसा काय प्रकार राहिलेला नाही। दुसरी तिसरीच्या मुलांपासून सुद्धा चष्मा लागत असतो आणि मग ह्या मुलांचा डोळे तपासणीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर मग त्यांचा डोळ्याचा विकार हा वाढत जातो आणि मग मोठा चष्मा येणं पुढे डोळ्याचे अन्य त्रासदायक त्यांना होत असतं। तर अगदी शाळेतल्या वयापासूनच आतापासून आपण डोळे तपासणी जर त्यांची केली तर निश्चितच त्यांच्या शिक्षणासाठी झालेली एक ती मदत होईल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं भवितव्य चांगल्या घडवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या कामाची सुरुवात म्हणून या नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून चिंचपाडा ग्रामस्थ आणि शेतकरी कामगार पक्ष चिंचपाडा यांनी केलेला आहे। त्याचबरोबर सर्वांच्याच नेत्र चिकित्सा या ठिकाणी होणार आहे। डॉक्टर सुहास हल्दीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून एक समाजसेवा करण्याचं काम त्यांनी गेली 15 वर्ष चांगल्या प्रकारे आपल्या केवळ तालुक्यातच नव्हे, आपल्या जिल्ह्यातच नव्हे किंवा ह्या नवीन मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मी चैरिटेबल ट्रस्टचं नाव त्या ठिकाणी घेतलेले आहे। वही कार्यक्रम के बाद उपस्थित गणमान्यों ने शिविर का दौरा किया।